आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। कंपन्या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडत असल्यामुळे नदी प्रदूषणात वाढ। मात्र कंपन्यांवर कारवाई केली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप। वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद। विविध सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचा मालेगाव ताहाराबाद रस्त्यावर रास्ता रोको। दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आंदोलकांचा निर्धार। नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखलीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सागवान तस्करांची दगडफेक। पोलिसांकडून 6 ट्रॅक्टर अवैध सागवान जप्त। दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या आईला अटक। प्रियकरासह मुलाला दारू पाजून दगडानं ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न। आईसह पुण्यातील चौघांना अटक। साताऱ्यातील घटना। अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यानं भाविकांना फसवल्याचा आरोप। सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळा सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप। प्रेजरपुरा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल। आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत बदल। शाळा सकाळी 11 पासून सुरू होणार। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती। सकाळचा फराळ आणि दुपारच्या जेवणामध्ये अंतर असल्यामुळे घेतला निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।